नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि उत्पादकता नक्कीच कमी होणार। सोयाबीन हे 50% उत्पादकता येईल असे अंदाज सध्या व्यक्त होत आहे आणि त्यातच दुसरा मार म्हणजे सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा कमी आहे। सोयाबीन हे 4000 च्या आसपासच रेंगाळत आहे। नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याला योग्य आपला मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी MSP मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे 5328 रुपये ही सोयाबीनची किमान आधारभूत किंमत आहे। मात्र त्या किमतीमध्ये बाजार चालेल का नाही याची खात्री नाही। त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने 2017 मध्ये सुद्धा भावांतर योजना आणली होती आणि यावर्षी सुद्धा त्यांनी सोयाबीनची भावांतर योजना आणली आहे। भावांतर योजना म्हणजे आपण बाजारभावामध्ये सोयाबीन विकल्यानंतर किमान आधारभूत किंमत आणि बाजारभावातला जो फरक आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यात तो जमा होतो। त्यामुळे माझी अशी विनंती आहे आणि आपण सर्वांनी सुद्धा आपण आपल्या सरकारकडे निवेदन करावं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीन भावांतर योजना आणा, जेणेकरून बाजारभाव कमी जरी असले तरी किमान आधारभूत किमतीचा फरक जो आहे बाजारभावातला आणि किमान आधारभूत किमतीचा तो शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट येईल। असं जर झालं तरच 2 पैसे सोयाबीनचे आपल्याला मिळतील। नसता आधीच उत्पादकता घटली आणि परत बाजारभावात मारला गेलं तर शेतकरी कुठलाही राहणार नाही। त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांनी फॉरवर्ड करा, सरकारपर्यंत संदेश गेला पाहिजे। धन्यवाद।